जेवढ्या लोकांनी जनता लुटून इस्टेट कमवली, एकही माणूस अजून घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मरणार. आणि मरताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. ज्या लोकांनी टक्क्यावर काम केलं, म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं ईडी होऊन गावात हिंडत. पा कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे. मी बोलत नाही, वाक्य इंदुरीकरचं ऐका नीट. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. तिची भोगा त्याला 17वा अध्याय उत्तर देतोय. झाड जाणे जे फुले, मानत जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीचे. आणि मग म्हातारपणी गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे हल्ले किती. हे मी बोलत नाही, 9वा अध्याय बोलतोय. आगा कर्मी जे माझ्याकडे पुरावे सकाळपर्यंत या. आणि मग म्हातारपणी मग चला वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात जाऊन पहा तुम्ही, सगळं हाच माल आहे. आणि ते आम्हाला ओळख करून देतात गेल्यावर. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मी विस्तार झाला एवढा मला. आणि आता काय, एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोखंडी आला. बरं आला तर आला, सुईचा नाही आला. आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटलाच त्याला. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. कर्म साधं करा. कर्माचे 7 प्रकार आहेत. मोबाईल बंद करता येईल. राजस, तामस, सात्विक सगळे करा कर्म. राजस कर्म, तामस कर्म, सात्विक कर्म, ऐच्छिक कर्म, अनैच्छिक कर्म, मानसिक कर्म. कर्म कोणताही करा, कर्माला माफी नाही. बदला घेणार. तुम्हाला लुटायचे ना जनता, हाना. पतसंस्था तळासकट हाना, पण गेम होणार हे ध्यानात ठेवा. डोकंच बनल. कार्यक्रम होणार आणि त्यांच्या दाव्याला आमचं प्रवचन राहणार, म्हणजे आमचंही वाटुळं. परत मागण येतो 3व्या, जगात देव आहे का? आहे, फक्त आपल्याला का दिसत नाही त्याचं उत्तर आहे ज्ञान नाही. इथं होतो ना आपण. आता पुढे सरकतो. हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. तो गडी थोडा चालू आहे. मन त्याला एक प्रियशी आहे, एक गल्लीतला पण आहे. त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा.
पण तिला माहित नाही हा गडी नपुसक आहे. ही पडली त्याच्या नादाला लागली, तिनं धुतला तो काय भिकारी करायचा तेवढा केला, कोणी गेलं मामाला इच्छेनं, पण तिला माहितच नाही हा गडी नपुसक आहे. आता तिला बाळ होऊ शकत नाही म्हणून 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली. आता पुरीने उत्तर द्या. पुरीनं तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. ती बाजू मी घेतो पोरांची. पोरं कधीच धोका देत नाही. धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोणा. धोका देतील पण मिळाली तर पाहिजे ना. रेंज गेली काहींची रेंज, आणि ही तिला सांगायला गेली. ती सांगायला तिला धोका बसला इच्छेला मनापासून. मनापासून इच्छेला धोका बसला. आणि कोणती पोरगी जर प्रियकराने धोका दिला तर ती आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, ती फक्त मैत्रिणीला सांगते. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. स्टेजवरची महाराज मंडळी ध्यानात ठेवा, इंद्रिकाचे वाक्य आहेत. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. तुम्ही थुकेल तंबाखू वाळून खाऊन मारणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. बंद. लोकांना काय, आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे नाही झोप. आता काय बरं, रात गई हो. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही संपले. जन हे सुखाचे जन हे सुखाचे मैत्रीण आहे आणि तिच्या मैत्रिणीचं नाव माया आहे. जरा घोटाळा. आणि ज्यांनी माया तोडली त्यांना नगर नारायण म्हणतात. जे मायाच्या पलीकडे गेले त्यांना शिवाजी महाराज म्हणतात. हे गप्पा मारून पारमार्थ होत नाही हो. उगत आपल्या चुलीला तंगड्या लावायच्या, पप्प्याच्या आईला इतिहास सांगायचं काय तिला उभी. ते काय होईल तुम्हाला काय नाही होणार, तो तर जळल तेवढं मागवडा काय करतो. काही गप्पा आहे. माना नाही तर नका मानू. तुम्हाला पटलं तर पहा म्हणा. परमार्थ रक्तात असावा लागतो. तुम्ही काहीच बोला हा किंवा नाही. काही माणसं मेली अजून हरिपाठ पाठ नाही. काही मरतील काला झाल्यावर. नाही नाही जगायचंय मला. ओवी सांगतो 2-3. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही. काशेतलं गोशीड कधी दूध पेत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. पुण्याय असल्याशिवाय परमार्थ यशस्वी होऊ शकत नाही. हा माणूस सुंदर वाजवतो, हा पोरगा सुंदर वाजवतो. यांच्या घराण्यामध्ये पंजोबा वारकरी असले पाहिजेत, आजोबा वारकरी असले पाहिजेत, वडील वारकरी असले पाहिजेत. थोडा तरी परमार्थाचा गंध असायला पाहिजे. ही तिच्या मैत्रिणीला सांगायला गेली. तिच्या मैत्रिणींचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा बोलत जा. मायाचं काय कोणाला घेणं नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाहिजे झालं. ती प्रेम बिम काय करत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम हे सगळ्याला बरं आहे. ह्या जगामध्ये 3च गोष्टी खऱ्या आहेत, संत, ग्रंथ आणि भगवंत.
बस संत ग्रंथ फलकटतो संसार आणि ही गेली तिला सांगायला, बाई म्या प्रियकर निवडला, म्या प्रियकर निवडला, पण मला धोका बसला ग, तो तर नपुसक निघला. असं कोण म्हणती? ईशा कोणाला सांगती? फटाफटा बोला. मायाला. माया म्हणली, बाई तुला तरी प्रियकर आहे, मला तर नवराही नाही प्रियकरही नाही, पण मला लग्न न करता 16 पोर आहेत. ऐका 16च्या 16. एक मी 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 नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तू महाराज नाही, तू पुरा डोक्यातून गेलेला माणूस. तू पांडुरंगाचं लेकरू आहे. आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का, नवीन ते कार्ड छापितात, कार्ड. ते कार्ड कीर्तन समजा काय येड्यांना वाटायचं, आणि त्या कार्डावर छापितात काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिव पुराणकार, शिव पुराणकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो, मग आम्ही काय 31 वर्ष खेकडं धरितो का? आता मला 31 वर्ष झाले, 31 वर्ष मी लोकांच्या शिव्या खातोय. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही. त्याला मी मागं राहिलो, त्याच्यामुळे मी सगळ्या बोकांपेक्षा मागं राहिलो. मला 2 कामं येत नाहीत. यान आपल्या बोकांडी बसा, जमणार नाही. हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटा चाटून जगायची सवय, आणि याला सगळं विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे आपल्याला शिकवून ठेवलंय. छत्रपतीने 3च गोष्टी शिकवल्यात आपल्याला. बुटाची पॉलिश करून जगायचं, पण बुटात चाटून जगायचं नाही. सगळं विकायचं, पण स्वाभिमान विकायचा नाही. उपाशी झोपायचं, पण लाचारी पत्करायची नाही. हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे तर चालचूल चालत नाही. यान आपल्या बोकांडी बसा, दुसऱ्याचं बोकांड पा. आपल्याकडे ओवी आहे त्याला, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती काणी ना ऐकावी, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मिरवी जगा माझी. ज्ञानोबारायची भाषा आहे. आणि कधी तुम्हाला सांगा, कुणाचंच काही होता आलं नाही तर तुम्ही ज्ञानोबारायचं लेकरू व्हा, कल्याण झाल्याशिवाय आलं. काही होता आलं नाही तर होऊ नका, पण ज्ञानोबारायचं कल्याण होईल. ज्ञानोबारायचं लेकरू व्हा. आज कीर्तनाला घेतल्या अभंगात घुसण्यापूर्वी मायेची 16 पोरं आहेत, पण पाया पडून सांगतो तुमच्या, आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे. जरा टाळकरी बिळकर यांना राग येतोय माझा, पण हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे मला. जरा आपल्या लोकांनी आपलं उचलूनच धरलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला, कारण आज हे सत्य करून आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहेत. तुमचे माझे लाख मतभेद असतील, पण संप्रदाय आणि धर्मासाठी तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. ते पटो अथवा न पटो, पण धर्म, धर्म, गाव आणि संप्रदाय 3 गोष्टी संकटात असतील तर तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्या ओढीत बसले, संपले तुम्ही नकाशातून. 31 वर्षापूर्वी मी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला 1000 पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका खरं बोलतं म्हणल्यावर येडाच आहे मी. या जगात खरं चालत, पण एक वाक्य आपलं खोटं ठरलं नाही. तुमचं काय मत आहे?
आणि आता नारायणगडाच्या सप्तात राक्षस भुवनमध्ये सांगतो, जर तुम्ही आणि मी तुमच्यात आणि माझ्यात भांडत राहिलो तर सांगून ठेवतो, राक्षस भुवन हे जे गाव आहे हे शनीचं मूळ पीठ आहे. ते राक्षस आणि हे राक्षस नावं दोनच आहे ना, मग ते काय मला माहित नाही का? काय पहा तारा, मला उत्तर काय सांगायचंय माहितीये का? राक्षस भुवन यज्ञ करतय आणि तिथंही शनी आहे आणि इथंही गडाचा सप्ताह आहे. तुमच्या पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, तुम्ही मी जर असेच राहिलो तर आपला धर्म शिल्लक राहणार नाही. तुमचं काय मत आहे? आमचा राग येऊ द्या, काय आपण हरिपाठ करतोय? पाया पडून सांगतो तुम्हाला, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. मला हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. गाण्याच्या चाली लावून हरिपाठ चालत नाही, नाचून हरिपाठ चालत नाही. तुमच्या पाया पडतो, हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणू नका, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नका, आणि 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणू नका. कारण हरिपाठ लिहिणार बाळ इतकं कोवळं आहे, इतकं कोवळं बाळ आहे, या जगातले नाही या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. या विश्वात जेवढे संत झालेत त्या सगळ्या संतात कोवळे संत ज्ञानोबा आहे. तो कोवळे संत ज्ञानोबा आहे. सांगू तुम्हाला पुढे, ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज जी अख्ख्या विश्वाची आई आहेत त्यांना ज्ञानदेव. ज्ञानोबा आहे जगातलं सगळं, या विश्वातलं, मी जगात नाही म्हणत, विश्वात हरिपाठ. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हरिपाठ सोपा बिपा आहे, मूर्खपणा डोक्यातून काढून टाका. हरिपाठातलं एक कडवं कळायला एक जन्म लागतो. हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरीत 3500 दृष्टांत आहेत, 1.25 लाख शब्द आहेत. नीट आहे का? 9033 ओव्या आहेत. किती गेलं बॉम्बाला? 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत, 1.25 लाख शब्द आहे आणि 2 भाग आहेत, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहेत, 10व्या अध्यायात 335 आहेत, 11व्या अध्यायात 708 आहेत, 12व्या अध्यायात 210 आहेत, 13व्या अध्यायात 1169 आहेत, 14व्या अध्यायात 433, 15व्या अध्यायात 598 आहेत, 16व्या अध्यायात 472 आहेत, 17व्या अध्यायात 433 आहेत आणि 18व्या अध्यायात 1810 आहेत. घरी गेल्या उचका.